मित्रांनो, अमरावती शहरातील सर्व स्टॉकीज परिसरात शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा अफवेने खळबळ उडाली. डायलमधून आवाज येतोय, बॉम्ब असू शकतो असा कॉल डायल 112 वर सकाळी 10:24 आला. मित्रांनो, घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र तपासांती तो कॉल पुन्हा एकदा फेक असल्याचे उघड झाले. डायल 112 वर फोन करणारा इसम सचिन उर्फ गणेश तिवारी, वय वर्ष 25, राहणार डडवा, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश, हा सरळ स्टॉकी जवळील एका केक दुकानात काम करत होता. विशेष म्हणजे याच व्यक्तीने 7 व 8 जुलै रोजी देखील डायल 112 वर कॉल करून सरळ स्टॉकीज परिसरात बॉम्ब असल्याची माहिती देत पोलिसांची डोकेदुखी वाढवली होती. मित्रांनो, या कॉलमुळे बीडीटीएस पथकाने दोन्ही दिवशी परिसर पूर्णपणे रिकामे करून कसून तपास केला होता. शुक्रवारी सुद्धा याच पद्धतीने स्कॅनिंग सुरू असताना पोलिसांनी कॉलरचा मोबाईल नंबर ट्रेस केला आणि तेच जुने प्रकरण असल्याचे लक्षात आले. डीसीपी गणेश शिंदे यांच्या निर्देशानुसार लगेचच कार्यवाही करण्यात आली आणि अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला दुकानातूनच ताब्यात घेण्यात आले. मित्रांनो, गणेश तिवारी हा चिंचपल भागात आपल्या काकाकडे राहत होता व बनावट नावाने कॉल करत होता. त्याच्यावर कार्यवाही एसीपी जयदत्त पवार आणि ठाणेदार मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनात पार पडली. मित्रांनो, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या सर्च ऑपरेशनचे 2 दिवस त्याने आपल्या दुकानातूनच मजा घेत पाहणी केली होती. फेक कॉल करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या विरोधात आता कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.